मला तुमच्या मुलीच्या बाबतीत तुमच्याशी थोडं बोलायचंय. आकांक्षाच्या बाबतीत? तिची शोध पत्रकारिता आमच्या मुलावर येते मॅडम. नाही, मला समजलं नाही तुम्हाला नक्की काय म्हणायचं ते. तुम्हाला आता स्पष्टच सांगतो. दूषित पाण्याच्या प्रकरणात आरोग्य मंत्र्यांनी राजीनामा दिला. आज तो रोगी मेला. आता विरोधी पक्ष आमच्या राजीनाम्याची मागणी करताय. पण ह्या सगळ्याशी आकांक्षाचा काय संबंध? अहो, असं काय करताय मॅडम? तिच्यामुळेच ही बातमी प्रथम पेपरमध्ये आली ना. मागच्या वेळेला तुम्हाला बजावलं होतं की परत त्या कंपनीचं नाव पेपरमध्ये येता कामा नये. तरी अजून ती त्याच्या मागे आहे. आज केवळ तिच्यामुळे हे प्रकरण न्यायालयात गेलंय. तिच्यामुळे दिवसेंदिवस हे प्रकरण स्फोटक बनत चाललंय. तेव्हा मला तुम्हाला विनंती करायची, तुम्ही तुमच्या मुलीला समज द्या. यापुढे या प्रकरणात लक्ष घालू नकोस अशी ताकीद द्या. कळलं? नाही, माझ्या लक्षात आलंय तुम्हाला काय म्हणायचं ते. आलंय ना? मग कृपा करून तुम्ही माझं म्हणणं आधी ऐकून घ्या. काय थोरात साहेब, ही गोष्ट जर माझ्या बाबतीत घडली असती ना तर मी तुमची विनंती मान्य केली असती. पण आकांक्षा, ती तिच्या मनाला जे पटतं ना तेच करते. मग याचे परिणाम चांगले होणार नाहीत, एवढं लक्षात ठेवा. ही मी धमकी समजायची का? तुमची मर्जी. निघा आता. रेश्मा, हे बघ, मला असं वाटतंय की आपल्या कंपनीचं किंवा कपाडिया ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचं नाव खराब होण्यापेक्षा आपण पोलिसांना सगळं काय ते खरं सांगून टाकूया ना. डॅड, तुम्ही असं काय बोलताय? अहो, या कंपनीची मॅनेजिंग डायरेक्टर या नात्याने त्यांनी तो ठपका माझ्या नावावर ठेवला तर मी नाही हा धोका पत्करणार. नाही बेटा, हे बघ, ह्या प्रकरणानं आता फार गंभीर वळण घेतलेलं आहे. टीव्ही, वर्तमानपत्र सगळेच कपाडिया ग्रुपमध्ये संशयाने बोलू लागलेले आहेत. डॅड, संशयच घेतायत ना, ठोस पुरावा तर नाहीये. तुम्ही अजिबात काळजी करू नका. मी हे सगळं व्यवस्थित हँडल करेन. रेश्मा, अगं, हा बिझनेस उभा करण्यासाठी मी 30 वर्ष घालवली आहेत. 30 वर्ष. आणि या एका छोट्याशा चुकीमुळे हे सगळं खराब होऊन जाईल? नाही रेश्मा, नाही. डॅड, तुम्ही काळजी करू नका. मी असं काही होऊ देणार नाहीये. अरे, चोर आहे! कपाडिया इंडस्ट्रीज चोर आहे! कोण आहे तिकडे? अरे, चोर आहे! कपाडिया इंडस्ट्रीज चोर आहे! काय म्हणालास तू? हा, चोर आहे! कपाडिया इंडस्ट्रीज चोर आहे! अच्छा. हॅलो, पोलीस स्टेशन. मी रेश्मा कपाडिया फ्रॉम कपाडिया इंडस्ट्रीज. एक गुंड इथे माझ्या केबिन मध्ये आला आणि मला जीवे मारण्याची धमकी देतोय. तुम्ही ताबडतोब इथे निघून या. या. हो मॅडम, मी तुम्हाला धमकी वगैरे काय दिलेली नाही. पहिल्याने सांगतो, मी फक्त घोषणा देतोय. हो, मग आता ते पोलिसांना सांग. सांगेन, नक्की सांगेन. हे आहेत ना साक्षीदार. अच्छा डॅड, हा गुंड मला जीवे मारण्याची धमकी देत होता हे तुम्ही पोलिसांना सांगाल ना? रेश्मा, पण अगं, पोलिसांकडे असं खोटं बोलायचं म्हणजे गुन्हा आहे तो. डॅड, आता तुम्ही ह्याच्या बाजूने उभं राहायचं की माझ्या बाजूने उभं राहायचं हे तुम्हीच ठरवा. येस मॅडम. थँक गॉड इन्स्पेक्टर तुम्ही आलात. घाबरू नका मॅडम, काय झालं सांगा. इन्स्पेक्टर, हा गुंड माझ्या केबिन मध्ये आला आणि याने मला खुनाची धमकी दिली. काय रे? हो साहेब, ही बया खोटं बोलते. हा, ते सर्व पोलीस स्टेशन मध्ये जबानी त्यांना सांगायचं. रेश्मा, तू तू इतकं खोटं बोलू शकतेस? डॅड, गळ्यापर्यंत पाणी आल्यावर माकडीन त्याच्या पिलाचा सुद्धा जीव घेते. मी तर या गुंडाचा बळी दिलाय. माझं काय चुकलं? खरंय, तुझं काय चुकलं? आज लवकर आला, बरं झालं. नाही, बरं झालं. आता मी जेवायलाच बसणार होते.
बरं झालं. काहीही बरं झालेलं नाहीये. काहीही बरं झालेलं नाहीये. बोल ना, तू का गप्प? बोल बोल. काय तारे तोडायचे असतील ते तोड. तुमचं काही बिनसलंय का? काही बिनसलंय का? काय बिनसलं नाहीये ते विचार. हल्ली ना लोकांना माझ्याशी बोलायचं नसतं. माझ्याशी, वीरेंद्र शिरोडकरशी. कोण बोललं नाही तुमच्याशी? ती माजोरडी शहाणी मुलगी आकांक्षा. विचार विचार, अजून प्रश्न विचार. विचार ना, विचार. मला तिच्याबद्दल काही बोलायचं नाही आणि काय ऐकायचं सुद्धा नाही. ये ऐकलं पाहिजे. मी कोण आहे तुझा? नवरा ना? हा, मग मी जे बोलीन ते तुला ऐकलं पाहिजे, बस. आज तिचं अभिनंदन करायला मी तिच्या ऑफिसमध्ये गेलो. अभिनंदन कशाबद्दल विचारायचं नाही? कशाबद्दल अभिनंदन? दॅट्स लाईक अ गुड गर्ल. कशाबद्दल अभिनंदन? तिच्या नवीन स्टोरी बद्दल अभिनंदन. कोणती स्टोरी विचारायचं नाही? कोणती स्टोरी? कोणती स्टोरी? तर ते घाण पाणी बाटलीत भरून लोकांना विकलं, त्याने लोकांना कावीळ झाली, त्यातला एक माणूस आज मेला, ती स्टोरी. त्या स्टोरी बद्दल तिचं कौतुक करायला मी तिच्या ऑफिस मध्ये गेलो आणि मग तिनं माझ्याशी बोलायला नकार दिला. तुझा इकडनं असं मला बोलली ती. गेट लॉस्ट. अख्ख्या ऑफिस स्टाफ समोर तिनं माझा अपमान केला. माझा वीरेंद्र शिरोडकर. बरं झालं, चांगली अद्दल घडली तुम्हाला, नाहीतरी पायातली वाहन डोक्यावर घेऊन. पायातली वाहन कोणाला म्हणतेस ग? आकांक्षाला? मग तू कोण? कोण ग? तू कोण? तुमच्याशी कसं वागावं ना तेच कळत नाही. आता क्षणापूर्वी आकांक्षाला शिव्या देत होता आणि मी तिच्याबद्दल जरा एकदम चुप. तुला गाडीची सुद्धा अक्कल आहे? मी आकांक्षाला शिव्या देईन, तिच्याबद्दल आडवा तिडवा बोलेन किंवा तिला तो माझा प्रश्न आहे, माझा अधिकार आहे तो. पण कोण दुसरं तिच्याबद्दल वाईट बोललं तर आपल्याला चालणार नाही. कळलं का? बायको बोला, काहीही करा, मी तुमचं ऐकलं ना तेच चुकलं.
या बायकांचं ना, या बायकांचं आपल्याला काय कळत नाही. मला नाही बोलली ती. गेट लॉस. किती? 92% मिळाले. बाई नाव काढलंस खरंच मस्त. बरं मला एक सांग, तुला 92% मिळाले, तू मेरिट मध्ये नाही आलीस? अगं एका मार्काने हुकली. जाऊ दे ग, जाऊ दे तुमचं ते मेरिट फिरिट. एवढे ढिगभर मार्क मिळवलेत ना, तुमच्यापेक्षा आणि तुमच्या आईपेक्षा जास्त मार्क मिळवलेत. येस. पण मी काय म्हणते आजी, आता एक मस्त जंगी पार्टी झाली पाहिजे. नाही नाही, एक मिनिट. आईला बरं वाटत नाही. आईला बरं वाटायला लागेल, त्याच्यानंतर आपण मोठी पार्टी करू. कसं आहेस? छान आहे, एकदम मजेत. तुरुंगात राहून मजेत असणारा पहिला माणूस पाहिला मी. त्याचं काय माहिती आहे ना शरद काका, हे सगळं जगच एक तुरुंग आहे, किंवा हा तुरुंगच सगळं जग आहे. आपल्याला काय फरक नाही पडत. तुला फरक नाही पडत आहे, पण तुझ्या माणसांचं काय, त्यांना फरक पडतो ना. त्याचं मी काहीच नाही करू शकत. त्यांना मी कितींदा समजावण्याचा प्रयत्न केला, त्यांना माझं बोलणंच कळत नाही, त्याला मी काय करणार. काय गरज होती तुला त्या मुलीच्या ऑफिसमध्ये जाऊन तिला खुनाची धमकी देण्याची? काय गरज होती का तुला? मी? हो. ती रेश्मा कोण आहे जिच्या ऑफिसमध्ये जाऊन तिला तू खुनाची धमकी दिलीस? मी? हो. खुनाची धमकी दिली? हो. असं कोण म्हणतं? ती सांगते, तिचे वडीलही सांगतात. हे एक नंबरचे चोर आहेत सगळे, खोटारडे. शरद काका, त्या दिवशी मी कंपनीत गेलो होतो राडा करायला, आणि त्या कंपनीची मालकीण म्हणून तिलाच दोषी ठरवलं. अहो, खुनाची धमकी देणं सोडा, ती लेडीज होती ना म्हणून तिच्यावर हात सुद्धा उचलला नाही मी. अच्छा, म्हणजे ती धडधडीत खोटं बोलते. तर ती का खोटं बोलतेय? कारण तिच्या मनात पाप आहे. ती म्हणते ना ती खुनाची भाषा मी केली म्हणून. मी म्हणतो की तीच खुनी आहे, खून केलाय तिने. काय? शरद काका, आज माझा एक दोस्त आला होता प्लॅटफॉर्मवरचा. त्याने जी मला एक भयंकर बातमी दिली ना, बातमी ऐकून तर माझी कवटीच सरकली होती. काय आलं? काय? ज्या दोस्तानं मला सांगितलं ना, कापाड या इंडस्ट्रीमध्येच त्या बाटल्यांमध्ये घाणेरडं पाणी भरलं जातं, त्या दोस्ताचा काल गाडी खाली येऊन मृत्यू झाला. काय? गॉड. खरंय? सुनंदाताईची शपथ. आता तुम्हीच सांगा ना, हा सगळा योगायोग आहे की माझ्या मित्राचं तोंड दाबण्यासाठी त्याला मुद्दामून कोणीतरी गाडी खाली घातली? भयंकर आहे, भयंकर आहे सगळं. म्हणून मगाशी मी म्हणालो ना काका, हे बाहेरचं जगच एक तुरुंग आहे. ते कोणाचा जीव कोण कधी घेईल ना काहीच सांगता येत नाही. त्याच्यापेक्षा हा तुरुंग बरा, खूप सेफ आहे. काय खरं काय खोटं तेच कळलं असं झालंय. काळजी घे स्वतःची. येतो मी.
बघतेस काय माझ्याकडे? अर्धा तास झालाय मी येऊन. काही चहा बिया विचारण्याची पद्धत असते की नाही? काय? अरे आता तरी उठ ना. आता काय बशा फोडायचं, ग्लास फोडायचं? बाहेर जरा तुम्ही घरात कशाला काढता? कधीतरी तर विचार करून बघ ना, मी असा का वागतो, आपला नवरा असा का वागतो, याचा विचार कर ना कधीतरी. येतो ना, विचारावंसं पण वाटतं, पण घरात आल्या आल्या तुम्ही घर डोक्यावर घेता त्याचं काय? बाई आता तू तरी नीट बोल माझ्याशी प्लीज. महत्वाची ऍड फिल्म गेली माझ्या हातात ना. कामं नाही माझ्याकडे, कामं नाहीयेत. बसलोय मी असा, सगळा पसारा वाढवून ठेवलाय, काय करायचं सुचत नाहीये मला. अरे आता तरी उठ ना, जा ना, चहा कर ना. अरे हा जो काय छकुनी पाळून ठेवलं. खबरदार, खबरदार, येणाऱ्या बाळालाच तुम्ही शिव्या घातल्यात तर. या घरात आल्यापासून मी शिव्याच ऐकतेय. तुझी लायकीच ती आहे. एक शब्द बोलू नका, कळलं ना? तुम्ही मला शिव्या घाला, मला बोला, मी ऐकून घेईन, पण माझ्या बाळाला जर तुम्ही शिव्या घातल्यात तर मी अजिबात ऐकून घेणार नाही. मला धमकी देतेस? मी धमकी देत नाहीये, जे काय बोलले ते करून दाखवीन, आणि मग न पाहिलेली प्रीती तुम्हाला बघावी लागेल, कळलं? कुठे चाललीयस? कुठे चाललीयस? हात सोडा माझा. मी विचारतोय कुठे चाललीयस? ओरडू नका. तू कोण आहे का मला सांगणारी ओरडू नका म्हणून? हे माझं घर आहे, इथे मी ओरडीन, नाचीन, नाही तर धिंगाणा घालीन, तमाशा करीन मी. तुम्हाला येतं काय दुसरं तमाशा करण्याशिवाय? हा कोण? हा अरे माझ्याचकडे पैसे नाही आले आहेत, मी तुला कुठनं पैसे देऊ? हा ठेव ना, ठेव सगळ्या कॅसेट ठेव. धमक्या कुणाला देतोय साल्या? नाही करायची मला ऍड फिल्म. क्लास बघून घेईन सगळ्यांना, बघून घेईन.